मंडळी नमस्कार. नवीन काम हाती घेतलं आहे. पहा, कचरा व्यवस्थापन. आम्ही या बाजूला थोडासा कचरा टाकला होता या आठवड्यामध्ये. याच्यापूर्वी आम्ही कचरा आहे ना गेटच्या बाहेर टाकत होतो पुढच्या बाजूला, पण ते रस्त्या होतोय तिथे नवीन आणि खराब दिसत होतं. म्हणून आता ठरवलं की नवीन जाळी आणून त्यात कचरा टाकायचा. आता हा जो कचरा आहे हा उचलायचा आहे, प्लास्टिक वेगळं करायचं आहे आणि इथे मात्र खत होईल असा कचरा यामध्ये टाकणार आहे. अशी जाळी आणली आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे. किती जाळी होते? जाळीचं प्रमाण सांगा ना. हे ट्रे गार्डला कांदा जाळीला या जाळीचा वापर केला म्हणजे कांदा चाळ आणि ट्री गार्ड. हां, लावलं की त्याला संरक्षण होतं. हां, आता ही किती बाय कितीची आहे? 4 बाय 9 फूट आहे जाळी. 4 बाय 9ची जाळी आहे. पण मग मला आता ती खाली टाकावी उंची किती? 5 फूट आहे. 5 फूट. मग थोडीशी खाली टाकावं लागेल, कारण मला वरून असा कचरा टाकायला जागा हे द्या इकडं. हे तार बांधायला बाइंडिंग तार लागेल. आता ही जाळी बांधल्यानंतर ह्याच्यामध्ये किचनचं काम, किचनचं म्हणजे सगळं वेस्टेज, हा कंपोस्ट खत होईल आणि ते झाडांना उपयोगाला येईल. कचरा आणि वाळा कचरा हां, ते वेगळा करून आणि प्लॅस्टिक, लोखंड, काच वेगळं. आता हे एक केलं आहे आपण कशासाठी, तर हे खत व्हावं म्हणून. आणि हे प्लॅस्टिक वगैरे आहे ना, ते खरंच त्याचं काय करावं, किती पर्यावरणाचा मोठा प्रश्न आहे. पहा बरं. आम्ही वापरत नाही, पण ती येतं. हां, तर ते आपली इच्छा नाही आहे वापरायची, पण पिशव्या येतच राहतात बाहेरून. आपणही टाळू शकत नाही आहे. काही वेळेला टाळतो. बऱ्याचशा वस्तू पॅकेजिंग पण प्लॅस्टिकमध्ये येत आहे. मग काय करायचं, तो पण एक मोठा प्रश्न आहे. आता हे सगळं उचलायचं आहे आजूबाजूला पडलेलं. आता हे झाडाचं आहे ना, हे सगळं खत होणार आहे. हे सगळं याच्यात टाकायचं आता. म्हणजे पानं आजूबाजूला पडली की उचलून त्याच्यामध्ये टाकायची, म्हणजे मग ते खत होईल. आणि प्लॅस्टिक कचऱ्याचं काय व्यवस्थापन करावं काही सुचत नाही आहे. जाळून टाकायचं हाच एक पर्याय आमच्यापुढे आहे. पण ते पण इथे आतमध्ये नाही जाळणार, बाहेर कुठेतरी जाळायची व्यवस्था करावीच लागणार आहे शेवटी. निदान रस्त्याच्या कडेला तरी थोडीशी जागा करून. काय पर्याय नाही आहे ना, बाहेर कुठेतरी जाळावं लागेल किंवा मग इथेच एखादी खड्डा करून त्यात जाळू. पण इथली पण जमीन खराब होईल. काय करावं मंडळी, तुम्हाला सुचलं तर सांगा की प्लॅस्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं म्हणून. आता याच्यात तर काय, ओला कचरा पण जाणारच आहे, कारण इथे खतच व्हायचं आहे ना, आपलं शेतच आहे हे. शेतामध्ये पहा, संध्याकाळची वेळ झाली आहे. मस्त सुंदर गुड इव्हिनिंग, सनसेट होतो आहे. संध्याकाळचे 1-2 तास आम्ही काम करतोच, सकाळी आणि संध्याकाळी बाहेरचं. आता याचं सगळं खत करायचं आहे ना, म्हणून हे ठेवलं आहे. आता इथली पण स्वच्छता होणार आहे बरीचशी. मंडई खरोखर सांगा, तुमच्याकडे जर शेतात असेल अशी काही व्यवस्था वेगळी, तर काय करता तुम्ही? म्हणजे कचरा व्यवस्थापन कसं करता ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. जाळी बांधायचं काम एकट्याला जमत नाही आहे, म्हणून मदतीला यावं लागलंय. हां, बाइंडिंग वायर आहे आणि त्याने बांधायचे. 2-2 कप्पे 2-2 चौकोन एकत्र करून बांधले. भरपूर मोठा गोल झाला आता हा. आणि कट न करता विनीत जा ना, कशाला कट करतात? हे अगोदरचा कचरा आहे, ते खत झालेलं आहे. त्यातलं प्लॅस्टिक बाजूला काढलं, आता ते बाहेर टाकू. आणि इथे मात्र कचरा कुंडी, पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न इवलासा. तुमच्याकडे काय आहे कचरा व्यवस्थापनासाठी सांगा. आम्ही तर असा प्रयोग केला आहे. आता माझं उंच हात जाऊन वरून फेकायचा आहे कचरा. जमेल का? पहा, आता या उंचीचं झालंय, म्हणजे मला इथून असं फेकायचं आहे कचरा एवढ्या उंचीन. मला असं वाटतं थोडंसं आपण खाली जमिनीत टाकायला पाहिजे होतं ना ते. हां, जमेल का मला असं वरून? कोरडा कचरा तर सहज टाकेल मी, पण ओलं पाणी टाकायचं तर ते असं टाकलं तर माझ्याच अंगावर उडणार आहे. सगळं टाकता येतं व्यवस्थित. कसं? अंगावर उडलं नाही पाहिजे फक्त.
म्हणजे माझ्या उंची एवढी थोडीशी कमी आहे. चांगलं झालं 5 फूट आहे. हां 5 फूट ना. हां मग माझी जास्त आहे 5 फुटापेक्षा उंची. आता हे वाऱ्याने काही पडायचा विषय नाही आहे, कारण हवा याच्यातून पास होऊन जाईल, तर पडण्याचा विषय नाही आहे. इकडून जायला जागा ठेवली, इकडून जायला जागा ठेवलेली आहे. आणि अशी आमची कचरा कुंडी. ग्रामीण भागात उकिरडा करतात ना, उकांडा. तर आपला हा आधुनिक उकिरडा केवढ्याचा? 630. 630 रुपयाचा. म्हणजे जाळी 630ची, म्हणजे 630चा उकिरडा केलाय शहरी लोकांनी ग्रामीण भागात. इथे कोण नाही असं करत ना. हां खड्डा खणून त्यात देतात शेण वगैरे बाकीचं सगळं टाकून उकिरड्यात. बाथरूमचं पाणी पण त्याच्यातच.